यामध्ये सर्वात महत्वाची बाब गंभीर मंत्री महोदय मी आपल्या लक्षात आणून देतो, या रस्त्याला आपण IRC प्रमाणे भारतातले सर्वोच्च दर्जा लागू. रस्त्याची डिझाईन ही काय सांगते आपल्याला, खाली अर्थवर्क एम्बॅकमेंट, सबग्रेड, त्याच्यानंतर तुमच्यावरची GSB, या सगळ्यामध्ये गंभीर बाब अध्यक्ष महोदय अशी आहे की अर्थवर्क एम्बॅकमेंट आणि सबग्रेड मध्ये 0.75 पार्टिकल संख्या असते. 0.75 mm पासून तर फक्त 75 mm पर्यंत अक्षरशः बोल्डर दाबण्यात आलेले आहे त्या ठिकाणी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं काय भास्कररावजी याच्या ठिकाणी की रिपोर्ट देताना तिथे बोल्डर नाही, 0.75 पासून 75 चेच पार्टिकल आम्ही दाबलेले आहेत. असे पार्टिकलचे रिपोर्ट लॅबोरेटरीला देऊन या इंडिपेंडंट इंजिनियरनी मोठा शेकडो कोटींचा घोळ अध्यक्ष महोदय केला. माझी एकच विनंती आहे आपल्याला मंत्री महोदय, या सर्व रस्त्याची चौकशी माननीय मुख्य अभियंता महोदय, 2 AC महत्वाचं आहे, शेकडो कोटी आपल्या बरबाद होऊ लागले. आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता आपण पुढच्या 80 वर्षाकरता बनवतोय, 8 वर्ष टिकत नाहीये. हे तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, इन कॅमेरा याची चौकशी आपण 2 अभियंता आणि एक त्रयस्थ 2 AC त्याच एरियाचे नाही आणि व्हिजिलन्सचे आपले जे मुख्य AC असतात ते यांच्या मार्फत तुम्ही इन कॅमेरा 1 महिन्याच्या आत आपण कंप्लीट करणार का? अध्यक्ष महोदय, क्वालिटी बद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही. कुठलीही तडजोड या रस्त्याच्या बाबतीत विभागाकडनं खपवून घेतली जाणार नाही. आणि नक्की जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं तर क्वालिटी बद्दल जे काही असेल, आमच्या विभागाचा जो क्वालिटी कंट्रोल विभाग असेल किंवा हे असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की त्याची तपासणी करून घेऊ. सन्मान्य सदस्य प्रशांत बंबने अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं थर्ड एजन्सी आणि सांगितलं त्याचं उत्तर मंत्री महोदयांनी दिलं आमच्याच क्वालिटी कंट्रोल करून. त्याचा काय फायदा अध्यक्ष महोदय, ते उत्तर द्या. आणि दुसरं, ज्या वेळेला हा रस्ता मंजुरी झाला, एकाच वेळेला उत्तर घेऊया, त्यावेळेला गडकरी साहेबांनी एक सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक घेतली होती. हा परशुराम घाट सातत्यानं कोसळणार हे मी माझ्या अनुभवातून सांगितलं होतं. आणि त्यावेळेला तो परशुराम घाट जिथून सुरू होतो, खेडची हद्द आणि चिपळूणची हद्द सुरू होतो, तिथून पूल काढायचा म्हणजे शहरातलं ऍक्विजिशन होणार नाही आणि डायरेक्ट कापसाळ गावामध्ये रेस्ट हाऊसला आपण बरेच वेळा गेले, तिथे पुढे उतरायचा. कारण आता तिथे खाली एनरॉनचा पण पूल आहे. आणि त्यावेळेला गडकरी साहेबांनी त्याला पूर्णपणे मान्यता दिली आणि म्हणाले हे झालं तर सगळे सुरळीत काम होईल. त्यावेळेला मी एकटाच राष्ट्रवादीचा आमदार होतो, बाकीचे सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. माझी मागणी नंतर मान्य करू नका वगैरे काही झालं असेल, ते नाही झालं. पण त्यावेळेला नाही झालं. आता 100 वेळा तुम्ही परशुराम घाटाची बांधणी करा, तो खाली कोसळणारच आहे, तो कदापि थांबणार नाहीये. तर त्याच्याकरता ती जी सूचना आहे की खेड आणि चिपळूणच्या सीमेवरून डायरेक्ट कापसाळला पूल जाण्याच्या दृष्टीनं फेर सर्वे हा तुम्ही करा. परंतु तो सर्वे करणार का एक, आणि प्रशांतजी बंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये स्वतंत्र एजन्सी चौकशी करणार. अध्यक्ष महोदय, पहिलं तर नवीन जे पुलाचा विषय जो भास्कररावांनी मांडला, मागे जे सर्वे म्हणजे मागे जे गडकरी साहेबांबद्दल बरोबर झालं होतं, आता नवीन अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की 2010-11 साली सुरू झालेलं काम आहे. आणि बऱ्यापैकी जे काही डिझायनिंग होतं या हायवेचे त्या काळात, त्यावेळेला जे काही अभ्यास होता किंवा त्यावेळेला जे काही डिझाईन वगैरे जे काही होते त्या आधारावर केलं होतं. आता परवा आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला NHAIचे अधिकारी पण माझ्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं की राहून गेलेली कामं, जी कामं राहून गेलेली ती आणि नवीन काही मागण्या ज्या येतात, मग ग्रामस्थांकडनं असतील, लोकप्रतिनिधींकडनं असतील, संबंधित प्रशासकीय यंत्रणा असेल, मग ट्रॅफिक पोलीस असतील, यांच्या माध्यमातून ज्या येतात त्यांचा एक नवीन DPR ते तयार करत आहेत. त्या DPR मध्ये रोड सेफ्टीच्या पण ज्या नवीन गोष्टी आहेत त्या पण धरायचं चाललंय. तर आपण जसं भास्करराव म्हणलं की याचा सर्वे, तर त्या याच्यामध्ये NHAIला नक्की आम्ही सूचना करू की बा या पुलाचा सर्वे सुद्धा करून घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे ते NHAIला कळवण्यात येईल. त्याचबरोबर जे प्रशांत बम साहेबांनी इथे केलं की चौकशी या बाबतीत 2 मुख्य अभियंता आणि हे, तर नक्की या सगळ्या कामाचं जे त्यांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे सगळी चौकशी किंवा त्याची माहिती ही घेतली जाईल आणि त्याच्यावर पुढे जे काय ती गरज पडली तर कार्यवाही केली जाईल.